नकळत जुळले प्रेम भाग 10. गुरुजी म्हणाले, पहिला मुलाला आणि मुलीला पेढा द्या. एकमेकांना भरवायला सांगा त्यांना. आराध्या नेहाला पेढा देते व आयुषला भरवायला सांगत असते व श्रेया आशूकडे पेढा देते व नेहाला भरवायला सांगत असते. पेढा भरवल्यानंतर सगळे टाळ्या वाजवतात आणि आदित्य बाकीच्यांना मिठाई देत असतो. सगळ्यांना देऊन झाल्यावर आराध्याला द्यायला येतो. आराध्या पेढा घेते. आराध्या म्हणाली, तू घेतलास का मिठाई? आदित्य म्हणाला, मला कोण देणार आहे? अरे द्यायला कशाला हवी, तुझ्याच तर हातात आहे ना. आराध्या हसत म्हणाली होती. आदित्य म्हणाला, अगं हो, पण दोन्ही हातात मिठाईच आहे ना, खाणार कसं मग? आदित्य एवढंसं तोंड करून बोलत होता. आराध्या म्हणाली, एवढंच ना, मग ती मिठाई माझ्याकडे दे आणि तू मिठाई खा. श्रेयाचं लक्ष त्यांच्याकडेच होतं. त्यांचं बोलणं कानावर पडल्यावर ती त्यांच्या जवळ येते. आराध्या, त्यापेक्षा एक काम कर ना गं, तो मिठाईचे बॉक्स तुझ्याकडे देणार, मग तो मिठाई खाणार. सरळ तूच त्याला पेढा भरव ना. श्रेया असं बोलल्यावर आदित्य डोळे मोठे करून तिच्याकडे रागाने बघत असतो. तू गप्प बस जरा. श्रेया पण डोळ्यांनीच खुणावते. श्रेया म्हणाली, अगं आराध्या, दे ना. मी दिलेले असते, पण माझ्या पण हातात सामान आहे ना. आराध्याकडे काहीच ऑप्शन नसतो. मग ती आदित्यला पेढा भरवते. तिला थोडं ऑकवर्ड फील वाटत होतं, पण श्रेया एवढं फोर्स करत होती तिला, म्हणून तिनं त्याला पेढा भरवलेलाच होता. आराध्याने पेढा भरवल्यावर आदित्य खुश होतो. आराध्या पेढा भरून नेहाजवळ जाते. श्रेया, थँक्स यार. आदित्य आनंदात श्रेयाला थँक्स म्हणतो. बरं चला, सगळे जेवायला बसूया का? मंगलाताई व सरिताताईंनी खूप छान पद्धतीने जेवणाची तयारी केलेली होती. अगदी मराठमोळ्या पद्धतीने. डायनिंग टेबलवर बसण्यापेक्षा सरळ सगळे खाली बसणारच होते. केळीच्या पानांवर साधा भात, त्यावर घातलेलं वरण व त्यावर सोडलेली तुपांची धार, 2-3 नमुन्यांच्या भाज्या, पुरी, मसाले भात, गोड म्हणून गुलाबजामसुद्धा. खूप चविष्ट जेवण बनवलेले होते आणि केळीच्या पानांभोवती काढलेली सुंदरशी अशी रांगोळी. खूप सांग्रसमृद्ध पद्धतीने सगळी तयारी केलेली होती. सगळ्या लेडीज सगळ्या जेंट्स लोकांना वाढणारच होत्या व नंतर सगळे जेंट्स सगळ्या लेडीजना वाढणार असं ठरवलेलंच होतं. मग सगळे जेंट्स जेवायला बसले. आराध्या व नेहा सुद्धा सगळ्यांना आग्रहाने जेवायला वाढतच होत्या. नेहा आदित्य जवळ येते व ती गुलाबजाम वाढतच होती. आदित्य म्हणाला, मिस नेहा, नको बास मला. नेहा म्हणाली, सर एक घ्या ना. नेहा आग्रह करत म्हणाली होती. त्या दोघांचं मिस नेहा व सर ऐकून मंगलाताई त्या दोघांना बोलत होत्या. आदित्य, नेहा, आता तुम्ही बँकेत नाही आहे. आणि आदित्य, मिस नेहा काय? वहिनी आहे तुझी ती आता. आणि नेहा तू पण त्याला सर नको म्हणू. ते सर वगैरे बँकेत म्हणायचं बरं वाटतं. मंगलाताई मस्करी करत म्हणत होत्या. आदित्य म्हणाला, आई सवय आहे ना गं, आता इथून पुढं वहिनी बोलत जाईन मी. नेहा म्हणाली, हो आई, मी पण सर नाही बोलणार, पण काय म्हणू त्यांना? नेहा थोडं विचार करत बोलत होती. रमाताई म्हणाली, अगं काय म्हणू काय? तुझा दीर आहे ना तो. दादा बोल किंवा भाऊजी बोलत जा. रमाताई तिला समजावत बोलत होत्या. आदित्य म्हणाला, काकी, दादा वगैरे काही नको, नावानेच बोलू देत. मी एवढा पण मोठा नाही आहे. रमाताई म्हणाली, अरे बाळा, पण असं नाव कसं घ्यायचं? आदित्य म्हणाला, काही होत नाही, मला चालतं सगळं. मंगला म्हणाली, बरं तुम्ही दोघांनी ठरवा काय बोलायचं तर ते. थोडा वेळ परत आग्रह करून जेवण वाढवायचं चालूच होतं. आराध्या परत एकदा सगळ्यांना गुलाबजाम देत होती. वाढत ती आदित्य जवळ येते. तो नको म्हणतो, पण ती त्याच्या ताटात वाढून बाजूलाच होते. ते पाहून आदित्यला छान वाटतं. हक्काने वाढते असं फील झालेलं होतं. त्याने त्या आनंदात गुलाबजामसुद्धा खाल्ला होता. नेहा व आशूंची पण नजरानजर चालूच होती. श्रेया त्यांना चिडवण्याचा चान्स मिळतोय का पाहतच होती आणि तिला तो चान्ससुद्धा मिळाला होता. अगं बहिणी, दादूला गुलाबजाम दे ना, जा जरा. तशी नेहा गोड असते. नेहा म्हणाली, हो आराध्या. आराध्या म्हणाली, जा ना आशू, दादाला दे जा.
आराध्यासुद्धा तिला फोर्स करत होती. खूप आग्रह करताना नेहा आशूला गुलाबजाम देत असते. असं करत थोड्या वेळात सगळ्यांची जेवण आवरतात. सगळ्या जेंट्स जेवण झाल्यावर सगळ्या लेडीज जेवायला बसत असतात व जेंट्स वाढू लागतात. तेव्हासुद्धा चिडवाचिडवी सुरूच असते. आशू नेहाला आग्रहाने वाढत होता. ते पाहून आराध्या व श्रेया आशूला व नेहाला चिडवत होते. बराच वेळ आग्रह करून वाढायचं सुरूच असतं. आदित्य सगळ्यांना गुलाबजाम वाढत जात होता. विनायकराव आदित्यला सांगतात, आदित्यलाही आता चान्स भेटला. मगाशी नको असताना वाढलंस ना, आता बघ कसा वाढतो तुला मी. आदित्य मनात बोलत वाढतच असतो. वाढत वाढत तो आराध्या जवळ येतो. आराध्या नको म्हणत असते, पण आदित्य मुद्दाम एक नव्हे तर 2 गुलाबजाम वाढून जात असतो. वाढून जाताना तो हसत असतो. त्याला हसताना पाहून आराध्याला मगाशी आपण ह्याला असं केलं म्हणून याने आपल्याला पण नको असताना वाढलेलंच आहे असं तिला वाटतं. तशी आराध्यासुद्धा हसायला लागत असते. थोड्या वेळात सगळ्यांची जेवण आटपत असतात. थोडा वेळ सगळे गप्पा मारत बसलेले असतात. मंगला म्हणाली, आशू नेहाला घर दाखव जा. हो आई, आशू म्हणाला. आशूला सुद्धा तेच हवं होतं ना. आराध्या, आदित्य जा तू पण. आराध्या, तू पण पहिल्यांदा आलेली आहेस ना, जा तू पण घर पाहून ये. आराध्या म्हणाली, हो काकू. आदित्यला तर चान्सच भेटला. 4घे जण जायला निघतात. श्रेया म्हणाली, ए आई, मी पण जाते ग यांच्यासोबत. मी एकटीच तुम्हा मोठ्यात बसून काय करणार आहे. मंगला म्हणाली, बरं बाळा, जा तू पण. सगळे घर बघायला जातात. श्रेया आपली हौशीने वहिनी ही आईबाबांची रूम आहे असं म्हणून दाखवत असते. नेहा म्हणाली, खूप छान आहे रूम. असंच घर पाहत श्रेया आशूच्या रूम दाखवायला नेते. वहिनी, ही दादूची रूम आहे ग, म्हणजे आता तुझीही होणारच आहे. श्रेया, तुझी रूम बोलल्यावर नेहा थोडी लाजत असते. आराध्या म्हणाली, नेहा, रूम बघून घे आत्ताच. काही बदल करायचा आहे का बघ बरं. आराध्या तिला चिडवत बोलत होती. श्रेया म्हणाली, काय रे दादू, वहिनीला रूम पण दाखवत नाही आहेस तू. आदित्यच्या लक्षात येतं की आपण असल्यामुळं त्यांना मन मोकळेपणाने बोलता येत नाही आहे. दादू, तुम्ही रूम पहा, आम्ही आलोच थोड्या वेळात. आदित्य आशूला डोळा मारत आराध्या व श्रेया बाहेर घेऊन येतो. श्रेया म्हणाली, ए दाद्या, बाहेर का आणलंस रे तू. मला वहिनीला रूम दाखवायची होती ना. आदित्य म्हणाला, ए वेडाबाई, आपण असल्यामुळं त्या दोघांना नीट बोलता येत नव्हतं ना, कळतं का तुला. श्रेया म्हणाली, ओ, माझ्या लक्षातच नाही आलं. आदित्य म्हणाला, श्रेया म्हणाली, बरं चल, तुझी रूम दाखवूया का आराध्याला. चालेल ना. आराध्या म्हणाली, हो जाऊया ना. श्रेया आराध्याला आदित्यची रूम दाखवायला घेऊन जात असते. आदित्यही त्याच्या मागून जातो. श्रेया म्हणाली, आराध्या, ही बघ, दाद्यांची रूम आहे ग, कशी आहे सांग बघू. आराध्या म्हणाली, मस्त आहे. श्रेया म्हणाली, आवडली का ग तुला. श्रेया एकदम बोलण्याच्या ओघात बोलून जाते. नंतर तिच्या लक्षात येतं की आपण माती खाल्लेली आहे वाटतं. अगं म्हणजे तुझ्या रूमसारखी छान आहे ना. शब्दांची जुळवाजुळव करून सुचेल ते कारण सांगून मोकळी झाली होती. आदित्य तिच्याकडे रागाने बघू लागला होता. आता हा काय मला सोडणार नाही असं तिला वाटत होतं. ती मनातल्या मनात विचार करू लागली होती, आता आपण इथून निघून गेलेलंच बरं, नाहीतर हा मला फटके मारेलच. आराध्या, मी आलेच, हा 2 मिनिटात. असं म्हणून श्रेया रूमच्या बाहेर जाते. आदित्यलाही तेवढाच चान्स भेटला. मग काय, आदित्य आपली रूम, आपल्या वस्तू, त्याच्या लॅपटॉप अशा सगळ्याच गोष्टी तिला दाखवू लागला होता. आराध्याला आदित्यची रूम खूप आवडलेलीच होती. रूम मस्त आहे की यांची. सगळ्या गोष्टी कशा जागच्या जागी आहेत ना. किती सुंदर ठेवलेली आहे याने रूम, मस्त. आराध्या म्हणाली, आदित्य, रूम छान आहे हा तुझी, सगळं जागच्या जागीच आहे. आदित्य म्हणाला, तुला आवडली का. आराध्या म्हणाली, हो आवडली ना, मस्त आहे, खूप छान रूम आहे तुझी. आराध्यासुद्धा रूम आवडली होती
आणि न कळत आवडली म्हणून बोलून जाते. आवडली बोलल्यावर आदित्य तिच्याकडे बघू लागतो. आदित्याने पाहिल्यावर ती लगेच सावरासावर करत म्हणाली, म्हणजे छान आहे रूम. पुढं काय बोलावं तिला कळेनासं झालं. आदित्य, आशू दादाला व नेहाला एकांत मिळावा म्हणून तू आम्हाला रूमच्या बाहेर घेऊन आलास ना. आराध्या विषय बदलण्यासाठी बोलत असतो. हो, त्यांना आपल्यासमोर बोलताना थोडं ऑकवर्ड फील वाटत होतं ना. ते समजत होतं मला, म्हणून बाहेर जाऊया असं म्हणालो मी. आराध्या म्हणाली, नेहा व आशू त्यांची रूम पाहत होते. त्यांना नेमकं काय बोलावं काही कळत नव्हतं. दोघांनाही थोडं अवघडलेपणा होतच होता. साहजिकच आहे म्हणा. एका भेटीत असं मनमोकळेपणाने कसं बोलणार ना. सुरुवातीला थोडा अवघडलेपणा असणारच ना. तसंच त्यांचं होत होतं. नेहाला तर सगळं नवीन होतं. घरातील माणसं सगळंच. त्यामुळं तिला थोडा जास्तच अवघडलेपणा होत होता. अरेंज मॅरेजमध्ये मुलींची अशीच अवस्था असते. सुरुवातीला कोणीच ओळखीचं नसतं त्यांच्या. सुरुवातीला त्यांना ॲडजस्टमेंट करणं थोडं अवघड जात असतं. पण मुलीत ती ताकद असते. ती अनोळखी घराला आपलं घर मानून त्याला स्वतःचं घर समजत असतात. त्या घरातील माणसांना आपल्या आयुष्यातील एक भाग करून घेत असतात. नेहाचा अवघडलेपणा आशूच्या लक्षात येतच होता. पण कोणीतरी बोलावं लागणारच होतं ना. त्याशिवाय काय त्यांचं बोलणं सुरू होणारच नव्हतं. शेवटी आशूच बोलायला सुरुवात करत असतो. नेहा, मला माहिती आहे तुला थोडं अवघडलेपणा वाटत असेल ना. साहजिकच आहे म्हणा. सगळे अनोळखी आहेत ना म्हणून. पण मला जेवढं शक्य होईल तेवढं तुला हे घर आपलं आहे असं फील करेल. आपलं लग्न ठरलेलं आहे म्हणजे आपण लगेच नवरा बायकोसारखं वागलंच पाहिजे असं काही नाही. तुझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे. त्यामुळं तुला हवा तितका वेळ तू घेऊ शकतेस. आपण आपल्या नात्याची सुरुवात मैत्रीने करूया. म्हणजे सुरुवातीचा जो अवघडलेपणा आहे तो नक्कीच कमी होईलच. चालेल ना तुला? आशूचे विचार ऐकून नेहाला खूप छान वाटत होतं. किती समजूतदार आहे ना हा. माझ्या मनातील भावना कशा समजून घेतल्या यांनी याला कसं कळालेलं असेल. खरंच खूप चांगले विचार आहेत. आशिष, नेहा मनातल्या मनात विचार करतच होती. पण आशू तिच्या उत्तराची वाट पाहत होता. आशिष म्हणाला, नेहा, काय झालं तुला? चालेल ना तुला? नेहा म्हणाली, हो चालेल मला. नात्याची सुरुवात जर मैत्रीने झाली तर आपलं नातं छानच खुलेल. आपला अवघडलेपणा सुद्धा कमी होईल. अनोळखी असलेली भावना कमी होईल. तुम्हाला सुद्धा अवघडलेपणा आहे कळतंय मला. पण तुम्ही तुमचा अवघडलेपणा बाजूला करून माझा विचार केलात त्यासाठी थँक्यू. आशिष म्हणाला, अगं थँक्स काय त्याच्यामध्ये. ते माझं कर्तव्यच आहे. आणि तू मला आहो जावो नको करूस. नाव घेतलंस तरी चालेल मला. नेहा म्हणाली, आहो पण घरी आईबाबांना आवडेल का? आशिष म्हणाला, अगं त्यांनाही काहीच प्रॉब्लेम नसेल. हवं तर मी बोलू का आईबाबांशी? नेहा म्हणाली, नाही नको. तुम्हाला आवडेल ना मी नाव घेतलेलं? आशिष म्हणाला, हो आवडेल मला. आशू तिला एक स्माईल देत बोलत होता. नेहा म्हणाली, बरं मग मी नावाने बोलवेल तुम्हाला. नेहा थोडी लाजत बोलत होती. आशिष म्हणाला, लाजताना छान दिसतेस हा तू. आशू आपल्या केसात हात फिरवत बोलत होता. असं बोलल्यावर नेहा आणखीनच लाजत असते. श्रेया दोघांच्या रूममध्ये जाते व चला खाली बोलवत आहे तुम्हाला. सगळे खाली येतात. सुधाकरराव म्हणाले, चला आता आम्ही निघतो. खूप वेळ झालेला आहे. रमाताई म्हणाली, बाकीची खरेदी वगैरे कधी करायची हे आपण फोनवरूनच ठरवूया. मंगलाबाई म्हणाली, हो चालेल ना. नेहा सगळ्यांना नमस्कार करते. सगळ्यांच्या पाया पडते. मंगला म्हणाली, नेहा तुम्ही दोघे आतापासून थोडं बोलत जा. म्हणजे लग्नापर्यंत तुमची चांगलीच ओळख होईल की. थांब तुला आशूचा नंबर देते मी. श्रेया म्हणाली, अगं आई नंबर कधीच एक्सचेंज झालेले असतील.
श्रेया नेहा व आशूला चिडवत बोलत होती. तसे नेहा गोड लाजते ती मी विसरलेच की. आजकालच्या मुलांना काही सांगावं लागत नाही ना, ती खूप फॉरवर्ड असतात. असं बोलल्यावर सगळे हसायलाच लागतात. सुधाकर म्हणाला, बरं चला निघूया का आता आम्ही? विनायकराव म्हणाला, हो चालेल, भेटूया परत. नेहा व तिची फॅमिली घरी जातात. रामदासराव म्हणाले, बरं विनायकराव चला आम्ही पण निघतो आता. मंगला म्हणाली, थांबा ना, आज येते, सकाळी जा म्हणा तुम्ही. सरिता म्हणाली, अहो नको मंगलाताई, सकाळी आणि मुलांच्या ऑफिसची तयारी करायची असते ना, आता लग्नात यायचंच आहे की. मंगला म्हणाली, बरं चालेल, लग्नात तर 8 दिवस आधीच यावं लागेल तुम्हाला. सरिता म्हणाली, हो हो नक्की येऊ आम्ही. चला आता निघतो आम्ही. आराध्या सगळ्यांना नमस्कार करते व श्रेया आशू व आदित्याला बाय करते. सगळे जायला निघतात. मंगलाताई म्हणाली, छान झाला ना आजचा कार्यक्रम? आदित्य म्हणाला, हो ना मस्त झाला. आदित्य आराध्याच्या येण्यामुळं खूप खुश होता असा बोलत सुद्धा होता. श्रेया म्हणाली, हो का रे दाद्या? श्रेयाच्या लक्षात येतं की तो असं का बोलतोय म्हणून तो त्याला चिडू लागतो. आदित्य डोळ्यानेच तिला गप्प बस म्हणून सांगत असतो. आशूचं लक्ष त्यांच्याकडेच होतं. आशिष म्हणाला, तुम्हा दोघांचं काय चाललंय असतं आजकाल काय माहिती, काहीतरी खाणाखुणा करतच असता तुम्ही. आदित्य म्हणाला, काही नाही रे दादू, ही आहे ना थोडी वेळीच झालेली आहे, काही पण बडबड करत असते. आदित्य श्रेयावर ढकलून मोकळा झाला होता. श्रेया म्हणाली, मी वेडी आहे का रे? थांब तू ना, आता मार खातोस तू माझ्याकडून. असं म्हणत श्रेया आदित्यला मारायला त्याच्या पाठीमागे लागते. तसा आदित्य सगळ्यांच्या भोवती फिरू लागतो. मंगला म्हणाली, ये बास आता तुमची मस्करी, चला झोपायला. आदित्य, तुला उद्या बँकेत जायचं नाही आहे का? आणि श्रेया, तुला पण कॉलेजला जायचं आहे की नाही? चला आता झोपा पटकन. मंगलाताई त्यांच्यावर थोडं रागवत बोलत होत्या. हो आई, जातो आम्ही. सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपत असतात. आदित्य बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण सारखं त्याला आराध्याचा चेहरा डोळ्यांसमोर दिसत होता. किती सुंदर दिसत होती ना आराध्या आज. असं वाटत होतं की तिच्याकडे पाहतच राहावं, कोणी आजूबाजूला नसावं व मी तासनतास असं नुसतं तिला पाहतच राहावं. आणि मला जेव्हा गुलाबजाम वाढत होती तेव्हा असं वाटत होतं की आमचं लग्न ठरलेलं आहे की काय. ती मला त्या हक्काने वाढत होती. नको असताना सुद्धा बळजबरीने करून देऊत होती मला. छान वाटलं मला तेव्हा, आवडलं पण मला तिचं ते हक्काने वाढणं. मला आपल्यावर अधिकार गाजवणं. आराध्या पण तोच विचार करत होती. त्याने मी जबरदस्तीने वाढलं म्हणून सुद्धा गुलाबजाम खाऊन घेतले होते. काय कारण असेल त्याचं काहीच कळत नाही आहे. पण मी त्याला नको असताना का जबरदस्तीने गुलाबजाम दिला असेल? का म्हणजे सगळ्यांचाच आग्रह करत होते मी. त्याला एकट्यालाच कुठं जबरदस्ती केली? आणि मी कुठेही गेले तरी तो माझ्या आजूबाजूला वावरतच होता की. जेव्हा मी त्याच्याकडे पाहायचे तेव्हा तो माझ्याकडेच पाहत असायचा. ते चुकून व्हायचं की खरंच तो माझ्याकडे पाहत असायचाच. त्याचं वागणं खूप वेगळं वाटत होतं आज. आणि ते पेढा भरवताना सुद्धा. श्रेया भरव असं म्हणत होती, पण एकदा सुद्धा नको बोलला नाही तो. असं वाटलं की त्यानेच तिला सांगितलेलं होतं करायला असं. कारण चाललंय त्याचं काहीच कळत नाही आहे. आराध्या खूप विचार करत होती. आदित्यचं वागणं तिला आता वेगळं वाटू लागलं होतं. खरंच आदित्य असं वागतोय का? की हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत? नाही, असं नाही. एखाद्या वेळेस होईल ना. सारखं असं कसं होईल? बँकेत सुद्धा वेगळंच वागतो तो आता. कितीतरी वेळा केबिनच्या विंडोमधून त्याला मला पाहताना पाहिलेलं होतं मी. पण त्यावेळी स्टॉप काय करतो हे पाहत असेल असं मला वाटत होतं. मी त्याला आवडत तर नाही असं नसेल. हे माझ्या मनाचे खेळ आहेत. आराध्या, तू त्याचा विचार करतेस ना, पण तुझं काय ग? जेव्हा नेहाला पाहायला आले होते तेव्हा तुला तो पाहायला आलेला आहे वाटत होतं.
तेव्हा तुला वाईट का वाटत होतं ग? उलट तू तर आनंदी व्हायला हवी होती ना, तुझ्या मैत्रिणीला एवढं चांगलं स्थळ मिळालं म्हणून. पण तुला वाईट वाटत होतं. आणि नंतर कळालं की आशू दादाला पाहायला आलेले आहेत तर लगेच आनंदी सुद्धा झाली. आदित्य पण नंतर बोललास ना मला की एकदमच काय झालं तुला? आधी अपसेट वाटली आणि नंतर एकदम चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली होती तुझ्या. काय होतं यार हे सगळं? काहीच कळत नाही आहे. का असा विचार करते मी आदित्यचा? मी त्याच्या प्रेमात तर नाही. काहीच काय बोलते मी येड्यासारखी? वेडी झालेली आहे का? असं काही नाही. शांत झोप आता. उगाच काही पण विचार करू नकोस. आराध्या आपल्या मनाला समजावत आदित्यच्या विचारात झोपी जाते. इकडं आशू आणि नेहाची अवस्था काही वेगळी नव्हती. नंबर तर एक्सचेंज झालेलेच होते. ते मॅसेजवर बोलत होते. आशूला ती समोर होती तेव्हाच तिला सांगायचं होतं की खूप छान दिसत होतीस तू म्हणून, पण त्याचं सांगायचं धाडस झालंच नाही. मग त्याने मॅसेज केला होता, आज खूप सुंदर दिसत होतीस तू, असा मॅसेज करून त्याच्या पुढं हार्टचे स्टिकर सेंड केले होते त्याने. नेहा मॅसेज पाहिल्यावर लाजली आणि त्याला एक स्माईलवाली इमोजी सोबत थँक्स सेंड केली. मॅसेजवर त्यांच्या बोलायला सुरुवात झाली. खूप वेळ दोघे बोलतच होते, पण सकाळपासूनच्या दगदगीमुळे दोघेही दमलेलेच होते. दोघांनाही उद्या बोलू म्हणून बाय करून झोपी गेले होते. राघव म्हणाला, हाय आराध्या. आराध्या म्हणाली, राघव तू? हाय. केव्हा आलास तू? कसं झालं लग्न तुझं? राघव म्हणाला, बोलू नकोस तू. लग्नाला का आली नाहीस? आराध्या म्हणाली, अरे आल्या आल्या चिडतोस काय रे तू? ऐकून तर घे ना आधी. राघव म्हणाला, हो बोल ना. आराध्या म्हणाली, एक तर तुझं लग्न सुट्टीच्या दिवशी नव्हतं आणि सुट्टी काढून यायचं म्हटलं तर नवीन मॅनेजर आले होते. त्यांना लोनचं काय एका महिन्यात पूर्ण करून घ्यावंच लागलं आमच्याकडनं, आणि तू नसल्यामुळं मला कुठं जाताही येत नव्हतं ना. मग कशी येणार सांग तूच बरं. राघव म्हणाला, बरं जाऊ दे. काय म्हणतेस? कशी आहेस? आराध्या म्हणाली, मी मस्त. तू कसा आहे? राघव म्हणाला, कसा दिसतोय मी? माझ्याकडे बघून कळतंय का मी कसा आहे म्हणून? राघव हसत बोलत होता. आराध्या म्हणाली, हो ते तर कळतच आहे. आराध्या ही हसत बोलत होती. तेवढ्यातच नेहा तेथे येते. नेहा म्हणाली, हाय राघव, कधी आलास तू? राघव म्हणाला, हा काय जस्ट आलोला आहो मी. बँकेतील सगळे एक एक करून राघवला भेटायला येतच होते. थोडा वेळ सगळे बोलून आपापल्या कामाला जात होते. राघव म्हणाला, बरं चला काम करूया आता. आराध्या म्हणाली, हो करूया. आधी जाऊन सरांना भेटून तर ये ना. राघव म्हणाला, बरं मी आलो लगेच. आराध्या म्हणाली, नेहा बँकेत कधी सांगणार आहेस सगळ्यांना लग्न ठरलेलं आहे म्हणून तुझं? नेहा म्हणाली, दुपारी लंचच्या वेळी सांगते की. आराध्या म्हणाली, बरं चालेल, चला काम करूया आता. राघव म्हणाला, मे आय कम इन सर? आदित्य म्हणाला, यस कम इन. राघव म्हणाला, गुड मॉर्निंग सर. मी राघव पाचरे, लोन डिपार्टमेंटमध्ये असतो. आदित्य म्हणाला, गुड मॉर्निंग, ह्यावर सीट. मिस्टर राघव, तुम्ही सुट्टीवर होता ना? राघव म्हणाला, हो सर, ते लग्नासाठी सुट्टी घेतलेली होती मी. आदित्य म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. राघव म्हणाला, थँक्स सर. आदित्य म्हणाला, मिस्टर राघव, तुम्ही सुट्टीवर गेलात ना, नो प्रॉब्लेम, पण जाताना आपल्या कामाची जबाबदारी कोणावर तरी सोपून जायचं असतं. तुमच्या न सांगण्यामुळं इथे किती काम पेंटिंग होतं तुम्हाला माहीत आहे का? एरिया मॅनेजर सर फोन केलेले होते त्यांनी. किती प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. थोडं जबाबदारीने आपलं काम करायचं. आदित्य म्हणत होता, इथून पुढं थोडी काळजी घ्या. राघव म्हणाला, सॉरी सर, इथून पुढं मी काळजी नक्कीच घेईल. आदित्य म्हणाला, ओके, तुम्ही जाऊ शकता. लंच टाईम होत आलेला आहे. सगळे एकत्र जेवायला बसतात. आराध्या म्हणाली, ऐका, नेहाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आराध्या सगळ्यांना शांत करत बोलत होती. माधवी मॅडम म्हणाली, काय ग नेहा, काही विशेष आहे का? माधवी मॅडम थोडा अंदाज बांधत बोलत होत्या.
नेहा म्हणाली, हो मॅडम, माझं लग्न ठरले आहे. या रविवारी साखरपुडा आहे. माधवी मॅडम म्हणाली, हो, कॉंग्रॅच्युलेशन्स नेहा. नेहा म्हणाली, थँक्स मॅडम. बाकीचे पण सगळे तिला कॉंग्रॅच्युलेशन्स करतात. थोडा वेळ अशाच गप्पा थट्टा मस्करी करत जेवण आवरत असतं. आदित्य आराध्याला केबिनमध्ये बोलवायचं कारण शोधत होता. तितक्यातच त्याला राघवचं कारण सुचतं. आदित्य अमितला बोलावतो व आराध्याला बोलाव असं सांगत असतो. अमित म्हणाला, आराध्या मॅडम, सरांनी तुम्हाला आत बोलावलेलं आहे. आराध्या म्हणाली, ओके अमित. आराध्या आदित्यच्या केबिनमध्ये जाते. तुम्ही बोलावलत का मला? आदित्य म्हणाला, हो, ते मी राघव आले आहेत ना, मग त्यांना ती आजपर्यंतच्या केलेल्या लोनबद्दल थोडी माहिती सांगायची आहे. ते सांगण्यासाठी बोलावलेलं होतं. आराध्या म्हणाली, बरं, सांगते ना मी त्यांना. आदित्य म्हणाला, आता काय बोलू? आदित्यला काही कळेनासं झालं. पण नाही बोललं तर ही बाहेर जाईल. काय करू, काय बोलू? आदित्य विचार करतच असतो. हां, मग खरेदीला सुरुवात झाली की नाही? आराध्या म्हणाली, कसली खरेदी? आदित्य म्हणाला, अगं, साखरपुड्याची. आराध्या म्हणाली, ओ, ती तर नेहाची करायची आहे ना, माझी कसली तयारी? आदित्य म्हणाला, अरे असं कसं? तू बेस्ट फ्रेंड आहेस ना त्यांची, मग तुला पण तयारी करायला हवी ना. आराध्या म्हणाली, ते तर आहे, बघू काय कसं कधी करायचं ते म्हणून. आदित्य म्हणाला, बरं. आराध्या म्हणाली, मी येऊ का? आदित्य म्हणाला, आदित्य एवढंसं तोंड करत बोलत होता. नेहा म्हणाली, 2-4 दिवस असंच जातात. साखरपुड्याला 3 दिवस बाकीच होते. अगं आराध्या, सरांना सुट्टीच सांगायला हवं ना. आराध्या म्हणाली, हो ग, जाऊन ये जा मग. नेहा म्हणाली, जाऊन ये जा काय? दोघी पण सुट्टी घ्यायचं आहे ना आपल्याला. आराध्या म्हणाली, अगं हो ग, पण एकदम दोघींना देतील का ग सुट्टी? नेहा म्हणाली, बघू, चल ना विचारून येऊ आपण. तेवढ्यातच अमित नेहाला व आराध्याला सरांनी बोलवलेलं आहे म्हणून सांगत असतो. नेहा म्हणाली, दोघींना एकत्र का बोलावलेलं असेल? बघू, चल जाऊया आपण. नेहा म्हणाली, सर तुम्ही बोलावलत का? आदित्य म्हणाला, हो, तुमच्या दोघींना 2 दिवसाची सुट्टी मंजूर केलेली आहे. नेहा म्हणाली, खरंच सर, थँक्यू. आदित्य म्हणाला, वेलकम. सगळेजण आज खरेदीला जाणारच होते. सकाळी लवकर जाऊया असं ठरवलं असल्यामुळं सगळे डायरेक्ट मॉलमध्येच येतात. आशू व आदित्यची फॅमिली, आदित्य व तिची फॅमिली व नेहा व तिची फॅमिली आलेले असतात. पहिला नेहासाठी साडी खरेदी करायची ठरवलेली होती. मग सगळी साडी कलेक्शनमध्येच जातात. मंगलाताई, नेहा ही साडी बघ, ती साडी बघ, कशी वाटते तुला? मंगलाताई एक एक साडी नेहाला ट्राय करायला सांगतच होत्या. नेहा आरशासमोर थांबून ट्राय करत होती. एक एक साडी ती बघतच होती. मंगलाताईंनी दुसरी एक साडी दिली, ती नेहा बघतच होती. मागून आशू तिला नको असं खुणवून सांगत होता. नेहा म्हणाली, आई ही नको साडी, दुसरी पाहूया आपण. रमाताई म्हणाली, अगं केवढ्या साड्या पाहिल्यात तू, नेमकी तुला कशी हवी आहे? नेहा म्हणाली, मलाही कळेनासं झालं आई, त्यांना नेमकी कशी साडी हवी आहे ते म्हणून. नेहा मनातल्या मनात बोलत होती. मग आराध्या एक साडी तिला देते. नेहा ही बघ, कशी दिसते तुला, कशी वाटली? नेहा ती बघतच होती आणि परत आशूकडे पाहते तर आशू मस्त असं परत खुणवत सांगत होता. श्रेया म्हणाली, दादू, एवढं खुणवून सांगण्यापेक्षा तू ये ना इथे वहिनीची साडी चॉईस करायला. श्रेया असं अचानक बोलल्यावर आपली चोरी पकडली गेल्यासारखी आशू इकडं तिकडं जाऊ लागला, अशी त्याची अवस्था झाली होती. असं बोलल्यावर सगळे नेहा व आशूकडे पाहू लागले. नेहा तर लाजून गोरीमोरी झाली होती. श्रेया म्हणाली, मग वहिनी साहेब, कोणती साडी चॉईस केली तुम्ही आपल्या पतिदेवांच्या चॉईसने, की दुसरी कोणती साडी घ्यायची आहे तुम्हा दोघांना? श्रेया तिला जास्त चिडवत होती. आराध्या म्हणाली, अगं श्रेया, असं कसं म्हणतेस ग तू? पतिदेवांनी चॉईस केली आहे ना, मग तीच घेणार ना ती. आराध्या पण त्यात सामील होत ती पण चिडवू लागली होती. नेहाला तर आणखीनच लाजल्यासारखं होत होतं.
तिने आराध्याला एक फटका मारला आणि डोळ्यानेच खुणवत गप्प बस असं सांगितलेलंच होतं. बाकीचे हे सगळे बघून हसायला लागले होते. नेहा म्हणाली, आई ही राहू द्या. नेहाने कोणती साडी घ्यायची ते सांगितलेलंच होतं. रमाताई म्हणाली, एक साडी घ्यायला किती वेळ लावलास ग तू? आराध्या म्हणाली, काय काकू तुम्ही पण ना, थोडा वेळ लागणारच ना. कोणाच्या तरी चॉईसने साडी घ्यायची होती तिला. आराध्या नेहाची मजा घेत आणखीनच चिडवत होती. रमाताई म्हणाली, असं आहे हो हे? मग सरळ येऊन सांगायचं ना, माझ्या बायकोची साडी मी चॉईस करणार आहे म्हणून. आम्ही काय नको म्हणालो असतो होय? रमाताई त्यांना चिडवत बोलत होत्या. सगळे चिडताना आशूला काय करावं काही कळेनासं झालं. तो गालातल्या गालात हसला आणि आदित्यच्या साईडला येऊन थांबला होता. नेहाच्या साडीनंतर आशू व आदित्य नेहाच्या साडीला मॅचिंग अशी शेरवाणी आणायला जात होते. तोपर्यंत घरातल्यांच्या कपड्यांची खरेदी करत असतात. नेहा म्हणाली, सगळ्यांची खरेदी करून झालीच होती. आराध्या तू का घेत नाही आहेस ग? आराध्या म्हणाली, अगं माझा साखरपुडा आहे का? काही पण असतं तुझा? नेहा म्हणाली, काही पण काय? मला काही माहीत नाही आहे. तू कपडे घेणार आहेस म्हणजे घेणार आहेस, कळालं का तुला? नेहा म्हणाली, आराध्या घे ना, सगळ्यांनीच घेतलेले आहे की, आणि तू पण आमच्या कुटुंबातलीच आहेस ना ग. मंगलाताई पण नेहाला हो ला हो मिसळून आराध्याला फोर्स करू लागल्या होत्या. आराध्या म्हणाली, काकू नको आहे मला कपडे. आराध्या कशाला उगच नको? भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.